नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर ऑनलाईन तुम्हाला मी जसं सांगितलं की माझं काहीतरी चालू आहे, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट मी केली आहे, तर थोडेफार पैसे ऑनलाईन वर्क आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की मी वर्क फ्रॉम होम करते. मला कमेंट पण आले होते थोडेफार की काय वर्क आहे सांग. तर माझं पे आउट झालं ना की तुम्हाला नक्की सांगेन. माझे पैसे आम्हाला आले ना की नक्की सांगेन. मला वाटते 2-3 आठवड्यापासून मी सुरू केलं आहे. बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स येत आहे खरंच. तर नक्की सांगेन तुम्हाला कसं काय असते ऑनलाईन वर्क फ्रॉम होम. तुम्ही घरी बसून कसे पैसे कमवू शकता. तर आता मम्मी गावात गेली आहे. म्हणजे जवळच भाऊकीमधलेच घाणा बांगड्याचा कार्यक्रम आहे, कारण लग्न आहे. तर आता मी घरातलं थोडंफार आवरते, कारण सकाळपासून मी तेच काम करत होते. म्हणजे असं गॅप घेऊन असं करत होते. दिवसाचे 2-3 तास फक्त काम करायचं आहे आणि घरी बसल्या बसल्या चांगले 15 ते 20 हजार रुपये कमवायचे महिन्याला म्हणल्यावर ठीक आहे ना. आणि तुम्हाला पण करायचं असेल नक्की सांगा कमेंटमध्ये, मी नक्की व्हिडिओ बनवेन प्रॉपर ह्याचा. तर आता चला, मला ना थोडीशी माझे कपडे इतके अस्ताव्यस्त पडलेत ना इकडे की काय सांगायचं. मी अजिबात लक्ष दिलं नाही. आणि आता जायची पण टाईम आला सासरला जायचा. पहिला अक्कलकोटला जाऊन येणार, यानंतर सासरला जायचं आहे. तर आता मी आता सगळं आवडते. चला, घरातलं सगळं आवरण्याआधी पहिलं म्हणलं चला फिटिंग करून घेऊया. वहिनी बसल्या होत्या मशीनवर, चला म्हणलं फिटिंग करून घेऊया. जेव्हापासून घरात असं कोणतरी मशीन चालवतं ना, तेव्हापासून बाहेर कुठे फिटिंगला जायची गरजच नाही आहे. तर हा जो आम्ही घातलेला आहे तर त्याला पण फिटिंग करायची होती. बाकी अजून 4-5 होते, त्याला सगळ्याला फिटिंग करून घेतली छान अशी बहिणींकडून. हा जो आहे ना तर तो मी नवीन घेतला आहे, खूप सुंदर आहे. बाकी सगळे पण नवीनच आहे, हा पण नवीनच आहे. हा पण यात्रेला पाहायलाच असून तुम्ही घातलेला, फिटिंग नव्हती तरी पण मी तसाच घातला होता. पण चला म्हणलं एक टिप तरी मारून घेऊया. आणि हा पण यात्रेला घातला होता, पण नवाच आहे. त्या सगळ्याला फिटिंग मारून घेतली, कारण आता अक्कलकोटला पण जायचं आहे 2 दिवसांनी. म्हणून म्हणलं चला आता फिटिंग पण करून घेऊया, कारण तिकडे मग नवीन ड्रेस घालायचा आहे मला. मी प्रत्येक वेळेस अक्कलकोटला जाताना नवीन ड्रेस अक्कलकोटसाठी घेतेच. यावेळेस पण घेतला आहे, मग तोच मी आता घालणार आहे. अक्कलकोटला जाताना तुम्हाला तर दिसेलच कोणता आहे ड्रेस वगैरे, कोणते नवीन ड्रेस घेतले आहेत मी. आत्ता पण दाखवली असते, पण नंतर नक्की एक व्हिडिओ सेपरेट बनवेल. तर इथालचं आहे ना बेडशीट वगैरे सगळं क्लीन करायचं होतं मला. ॲक्च्युली ही कॉट आहे, म्हणजे माझ्या मम्मीच्या आधीच्या लग्नामध्ये असेच देत होते कॉट वगैरे. बेड वगैरे नाही आमच्या घरी, अशी कॉटच आहे. आणि आधीचे जे घरं आहेत ना त्यांच्याकडे मोस्ट ऑफ दी कॉटच असतात अशा, कारण आधीच्या लग्नामध्ये कॉट वगैरेच देत होते. मग हे बेडशीट मी ऑनलाईनच घेतलं आहे, आत्ताच 4-5 दिवसापूर्वी घेतलं आहे. म्हणजे यात्रेच्या वेळेस घेतलं आहे. खूप सुंदर आहे, क्वालिटी पण एक नंबर आहे. अजून काही धुतलं नाही याला, बघू धुतल्याच्यानंतर ह्याचं कसं सिंक वगैरे होते का पाहू. पण छान आहे बेडशीट. मला तर कलर वगैरे खूप जास्त आवडला. आणि ह्याच्यासोबत एक पिलो कवर पण आलं होतं, जे की हे दिसत आहे, हेच पिलो कवर आहे त्याच्यासोबत. खूप सुंदर आहे. पाहिजे असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये, मी लिंक देईन याची. चला पटापट आता आवरून घेते. ॲक्च्युली मी इकडं जास्त काही कामच करत नाही, त्यामुळे शूट काय करावं हे कळत नाही. महिनाभर जवळजवळ राहिले आहे, पण महिनाभराचे 30 व्लॉग तरी मला पाहिजे होते व्हिडिओ माझ्या चॅनलवर. पण अजिबात नाही 30 व्लॉग, खूप कमी व्लॉग आहेत. कारण काय करू, इकडे मी जर काही वेगळे काय ट्राय केलं तरच मी व्लॉग करत आहे, नाहीतर मग काय निवांत झोपून आहे मी फक्त. इकडे काही कामच नाही. माहेराला काय काम असते ना, थोडंफार मम्मीला कधी हेल्प केली तरच. बाकी मग तुम्ही म्हणता की जिथं जाईन तिथे काम करते, पण ठीक आहे. मी जास्त काही, मी जेवढं काम करते ना किंवा मग व्हिडिओ पुरतं काम करते असं माझं चाललं आहे. तर पाहू शकता इकडं सगळा माझा पसार आहे. मागे धान्यांच्या गोण्या आहेत. यावर्षी गहू झाला. माहेराला आल्याच्यानंतर पहिल्या स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की बाहेर गहू वगैरे सुकत टाकले होते सगळे. मग ते एवढे गहू झाले आहेत, तर मग ते सगळे इथे आतमध्ये ठेवले आहेत. बाकी समोर मग मम्मीचं कपाट वगैरे आहे. आणि इकडे माझे सगळे कपडे आहेत. यात्रेवरून आल्यापासून, मामाच्या गावच्या यात्रेवर आल्यापासून सगळं एवढा राडा असाच आहे, जसं की तसा. मी म्हणलं की आज आवरून नंतर आवरून. मम्मीला सांगितलं होतं की तू आवरू नको अजिबात, कारण ती जे ते कुठे ठेवेल ना ते परत मला सापडलं नाही तर मग परत काय करायचं ना. त्यामुळे मी तिला म्हणलं की तू अजिबात माझ्या कपड्याला हात लावू नको, माझं मी आवरते. आणि आता माझ्याकडे थोडा टाईम होता, तर चला म्हणलं आपण आवरूयात. आता थोडा टाईम इन्व्हेस्ट कुठेतरी टाकायलाच पाहिजे ना, करायलाच पाहिजे इन्व्हेस्ट कुठेतरी. त्यामुळे मग इथे इन्व्हेस्ट करूया म्हणलं. हे जी बॅग आहे ना तर खूप छान आहे, 50 रुपयाला यात्रेमध्ये भेटली. तर त्यामध्ये पण कपडे ठेवले होते. ही मोठीवाली बॅग ही मी घेतली आहे मोठी, आणि छोटी मम्मीने घेतली आहे. खूप सुंदर आहे. माझ्या बॅग ना ह्या जरा ट्रेंडिंगला आहेत. आणि मी जवळजवळ आता मग 7
ते 8 यात्रा केल्या आहेत. तर सगळ्या यात्रेमध्ये ह्या बॅग होत्या विकायला, त्यामुळे ही बॅग खूपच जास्त ट्रेंडिंगला आहे. मला पण खूपच जास्त आवडली. मला माहिती नाही त्याचा यूज कशासाठी करेल काय नाही, पण घेतली. असं सगळ्यांनी घेतली म्हणून मी पण घेतली. बाकी मम्मीने कामाला जाण्यासाठी बॅग घेतली आहे तिची छोटीवाली, आणि मोठीवाली मला ना 60 रुपयाला भेटली आणि छोटीवाली मम्मीला 50 रुपयाला भेटली. कारण मी खूप बार्गेनिंग छान केली तिथं. मला असं वाटतं प्राऊड फील होतं थोडंफार असं बार्गेनिंग वगैरे केल्याच्या नंतर. तर इथे आता मी कपड्यांच्या घड्या घालत आहे. अनुची माझे सगळे मिक्स कपडे होते. तिकडून येताना फक्त एक बॅग आणली होती, इकडून जाताना बघा 2-3 बॅग तर होणार. फक्त कपड्यांची एवढी मोठी बॅग आणि माझ्या साड्या वगैरे मी 2-3 इथे ठेवल्या होत्या. मग त्या पण इथेच राहू दे म्हणलं, कारण आता मी शाळा जॉईन करणार होते, पण काही कारणामुळे नाही करणार आता. त्यामुळे मग चला म्हणलं आता साड्यांची वगैरे काही गरज नाही आहे, नाही तर शाळा वगैरे जॉईन केल्याच्यानंतर रोज वेगवेगळ्या साड्या घालायला. त्यामुळे मग आता तर नाही करणार आहे. त्यामुळे मग इथे आता कपडे वगैरे सगळे जे काही मला लागत नाही ते सगळे इथेच ठेवणार आहे. माझ्या बहिणीला होते किंवा मग इकडे आल्याच्यानंतर गावाला आल्याच्यानंतर आम्ही घालणं वगैरे होईल. त्यामुळे मी आता सगळे कपडे वगैरे घड्या घालून छान असे ठेवते. आणि बऱ्याच ताई मला विचारत होत्या की यात्रा 2-2 यात्रा झाल्या, एवढ्या 3-3 हा शिखर शिंगणापूरची पण. तर यात्रेवरून काय आणलं ते काही तू दाखवलं नाही. खरंच यावेळेस ना टाईमच नाही भेटला यात्रेवरून काय आणलं. पण आता थोडंफार दाखवते तुम्हाला जे वर आहेत ते. बाकी मग खालचं म्हणजे आतमध्ये यूज करायला पण काढलं आहे, मग ते नाही दाखवत आता. तर ह्या 2 बॅग तर पहिल्यांदा आणल्या. ही चाळणी माझ्याकडची चाळणी खराब झाली होती, त्यामुळे मग ती काय ही नवीन आणली. बाकी मग ही मम्मीने कंगव्यांचं घेतलं आहे. बाकी छोट्या मोठ्या टिकल्या जे क्लिप्स असतात वर्षभर आपल्याला लागतात यात्रेतूनच घेते ते. प्रत्येक वेळेस मी 10-10 रुपयाचं असं पॉकेट असतं. बाकी ह्या पिना असतात, ज्या खड्या पिना असतात म्हणतात, काहीतरी म्हणतात त्याला वेगळ्या पिना, ते आणल्या आहेत. अनुसाठी हे क्लिप्स आणले आहेत. आणि हे छोटे छोटे जे पिना आहेत ना डोक्याला लावायचं आपल्या, ती पण आणले आहे. रबर वगैरे जे काय आपलं छोटे मोठे वस्तू असतात, ही मम्मीने छान अशी निरंजनी आणली आहे. खूप सुंदर आहे, नवीन ट्रेंडिंगची आहे वाटतं. बाकी ही गाळणी वगैरे काही आपल्याला सगळं लागतंच. 20-20 रुपयाला कोणती पण वस्तू घ्या, पण यावेळेस सगळ्या वस्तू 30-30 रुपयाला होत्या. बाकी ह्या छोट्या छोट्या क्लिप्सा अनुला आहे ना आता हेअरकट केला आहे, त्यामुळे त्या क्लिप ना खूप उपयोगात येणार आहे माझ्या तर. पण कुठे जाताना येतानाच लावणार आहे, कारण रोज वापरले ना की रोज 2 क्लिपा हरवतेच अनु. आणि ही माझी बॅग. बाकी हे चप्पल पण मी यात्रेतूनच घेतली. भारी म्हणजे साडी वगैरे वेअर केल्याच्यानंतर मला एखादी चप्पल नव्हती, त्यामुळे ही चप्पल आहे ना खूप भारी वाटेल. माझ्याकडे खूप जास्त चप्पलचं कलेक्शन झालं आहे. ॲक्च्युली तुटतात लगेच चप्पला, कसं काय माहिती. आणि तिकडं कोकणामध्ये तर चप्पला टिकतच नाही अजिबात. प्रत्येक पावसाळ्याला ह्या चप्पला 3-4 लागतातच, कारण पावसामध्ये जावं तर लागतंच. आणि पावसाळा चप्पल अजिबात टिकत नाही, कारण पावसाळा कंटिन्यू असतं. तर एवढं सगळं सामान काहीचं घेतलं आहे. नंतर एक शूट करायचं होतं मला, मग त्याचं इथे प्रमोशनचा काहीतरी हेअर ऑइल होतं हे, त्यामुळे त्याचं शूट करायचं होतं. मग त्याचं आता इथे शूट करत आहे. पण खरंच हे हेअर ऑइल खूप चांगलं आहे माझ्या केसांसाठी. तर मी पर्सनली हे घरी बनवून यूज करते, पण हे आता त्यांनी बनवलं आहे, घरीच बनवतात ते पण. जर का ऑर्डर करायचं असेल नक्की सांगा, मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन तुम्हाला. नंतर आमच्या समोरच हे दुकान आलं होतं, टमटममध्येच आलं होतं, म्हणजे एखाद्या गाडीमध्ये खूप सारं सगळं त्यांनी आणलं होतं. छान होतं, फक्त खूप जास्त महाग होतं. बाकी अनुचं काहीतरी इथे टाइमपास करणं चालू आहे. TV लावून घेतला होता माझ्याकडून, मग मी त्याला बंद केला, अर्धा बंद केला. आणि बाकी मग तिचं काहीतरी चालू आहे. मग दुपारी मम्मीने छान अशी आईस्क्रीम पार्टी सगळ्यांसाठी केली. आम्ही छान अशी आईस्क्रीम चला इथं एन्जॉय करतो. आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर एक लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. लाईक करा. बाकी मग इथे अनु पण छान अशी आईस्क्रीम खात आहे. आणि अजून गावाकडचे कोणते कोणते व्लॉग तुम्हाला पाहायला आवडते नक्की सांगा कमेंटमध्ये. मी तसे बनवायचं ट्राय करेन नक्कीच. चला मग भेटू आपण उद्या. लाईक करा हां. बाय.